नमस्कार. आज आपण अगदी सोप्या पद्धतीने बिहार स्पेशल लिट्टी आणि चोखा बनवणार आहोत. त्याकरिता काही पूर्वतयारी करणार आहोत. त्यामध्ये आपण चोख्याची तयारी करूयात. त्याकरिता भरताचे वांगे मधून काप करायचे आणि त्यामध्ये लसूण घालून घ्यायचा आणि हे वांगे जे आहेत ते व्यवस्थित भाजून घ्यायचे. वांगे भाजून झाल्यानंतर आपल्याला इथे 2 टमाटर आणि 2 मिरची याला पण काप करून ते पण व्यवस्थित भाजून घ्यायची आहेत आणि थंड करायला बाजूला ठेवून द्यायचे आहेत. तोपर्यंत आपण लिट्टीच्या आतली फिलिंगची तयारी करू. त्याकरिता एक मोठी वाटी सातूचं पीठ किंवा बेसन घेऊन त्यामध्ये मोहरीचं तेल घालून चिरलेला कांदा, मिरची आणि कोथिंबीर घालायची. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, अर्धा चमचा धण्याची पावडर घालायची, त्यामध्ये पाव चमचा हळद घालायची आणि चवीनुसार तिखट घालायचं आणि अर्ध लिंबू पिळून घ्यायचं. हे सगळं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून ते पण व्यवस्थित मिक्स करून बाजूला ठेवायचं. हे झाल्यानंतर आता आपण लिट्टीच्या कवरची तयारी करणार आहोत. त्याकरिता 2 वाट्या कणिक घेऊन त्यामध्ये ओवा घालायचा. त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ, 2 चमचे दही, अगदी चिमूटभर सोडा आणि 1 ते 1.5 चमचा तेल घालायचं आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. ते झाल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचा एक घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आणि तो 15 मिनिटांसाठी बाजूला ठेवायचा. तोपर्यंत आपण चोखा बनवून घेऊया. त्याकरिता भाजलेले वांगे, टमाटर आणि मिरची ह्यांचे कवर काढून घ्यायचे आणि उकडलेले आलूचे साल काढून हे एका बोलमध्ये ट्रान्सफर करायचं. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, मिरची आणि कोथिंबीर घालून याला स्मॅश करून घ्यायचं. आता यामध्ये आपण घालणार आहोत 1 ते 1.5 चमचा मोहरीचं तेल, त्यानंतर चवीनुसार मीठ, अगदी थोडासा गरम मसाला, त्यानंतर चवीनुसार तिखट आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे झाल्यानंतर आपण ओव्हन प्रीहीट करायला ठेवायचं आणि त्यानंतर जी कणिक भिजवलेली होती त्याचे व्यवस्थित गोळे करून त्यामध्ये आपण सातूचं पीठ जे आहे ते भरून घ्यायचं आणि त्याचा एक व्यवस्थित गोळा तयार करून घ्यायचा. हे गोळे जे आहेत सगळे एका आकाराचे तयार करून घ्यायचे म्हणजे सगळे व्यवस्थित एकसारखे बेक होतील. जर आपल्याकडे ओव्हन नसेल तर आपण हे गॅसवर अगदी मंद आचेवरती ठेवून तिथे पण आपण हे बेक करून घेऊ शकतो. सगळे गोळे तयार झाल्यानंतर आपल्याला हे ट्रेमध्ये ठेवून ते ओव्हनमध्ये बेक करायला 15 मिनिटांसाठी ठेवायचे. बेक झाल्यानंतर आपले लिट्टी चोखा तयार आहे. ती हिरवी मिरची आणि चोख्यासोबत तुपामध्ये बुडवून सर्व करायची. आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.